कार्यक्रम मिळवा पहिला बुवा स्टँड राहिला स्टँडवर करू सुरुवात काय सांगायला बरं इकडं मागं काय चाललंय असेल त्यांचं काय तो हुकून घ्या बरोबर बरोबर सीट लावलं सीट लावलं म्हणून होतं बसून घ्या बसून छान घ्या तिकडे बिघडतोय कार्यक्रम कृपया आयोजकांना सहकार्य करायचं अभिवादन करू या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदेव आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी माय बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम चाटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा आई विठ्ठाई देवी नाच मंडळ मंगळूर फुलेवाडी तालुका राजापूर यांच्या वतीने माझ्या माय बापांना या छोट्याशा कलावंताचा हा पुन्हा एक वार शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मी कार्यक्रम घेण्याच्या अगोदर सांगितलं होतं युवा प्रतिष्ठान तिसंगी बर्गेवाडी सगळ्या आयोजकांना संयोजकांना त्यांना वाटत होतं बुवा हा कार्यक्रम हाऊसफुल होणार नाही. मी त्यांना 8 दिवसापूर्वी आकाश जवाना सांगितले आकाश बर्गेंना
हा कार्यक्रम 200% हाऊसफुल आहे. तुम्हाला लोक उभी करताना तुमचे दमछाक होणार आहे. ते आता झालेले आहे. मी त्यांना सांगितलं होतं हा हॉल पुरणार नाही आपल्याला. एवढं 200% मी सांगितलं हा हॉल फुल करणार मी निश्चितपणे. मी एकटा नाही, म्हणजे निश्चितपणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत लांबोरे बुवा, दोघांची आमची केली आहे. आणि म्हणून हा बाजार काय तो लगेच मिळतो. कार्यक्रम सुरुवात करू आपण. यांचं काय काय कोणाकोणाला कुठं कुठं बसले ते आपलं बघा. काय तो मिटवा लगेच काय तो विषय त्याशिवाय मजा नाही. तुम्ही स्वस्त बसल्याशिवाय मी आपलं काय करतोय, मी आपलं येणार काहीतरी बोलत राहील आणि मग तुमचं तसंच चालेल. पहिला 5 मिनिटं तुम्हाला देतो करा. तुम्हाला सकाळच्या वारीला वेगळा डोस आणि संध्याकाळच्या वारीला तुम्हाला वेगळा डोस असेल असं वाक्य आहे. अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझे रोटीपट्टू दोन्ही शुभम असेल गुरु असेल राजमार्ग असेल गदो प्रणित कोळीचे संदेशाचा बोटाळ आणि
आशीर्वाद शाळांमध्ये मला मिळाला आहे आणि त्या आयोजकांचं नाव आहे युवा प्रतिष्ठान इसाई वर्षवाडी आणि हा मला ओळख करून दिला गेल्या अनेक वर्षाच्या नंतर या मंडळाचे आभार आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटलेला प्रत्येक जीवाचं प्रत्येक हाताचे आभार या ठिकाणी मान्य करतो आणि जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची सुरुवात करतोय. कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय शाहिरा तेजलजी पवार मॅडम त्यांचे सहकारी आलेले आहेत. सुशांत दादा आमचे शिंदे गोरगिरीतून आलेले आहेत. योगेश दादा कनावजे या ठिकाणी उपस्थित असतील. ऍडव्होकेट किरणजी मुंबईकर आज 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. दादा दुसऱ्या कार्यक्रमात माझ्या 19 तारखेला सुद्धा होते, त्या दिवशी सुद्धा 1111 रुपये आणि आज कार्यक्रमाला येण्यापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी उभयतांच्या माध्यमातून या ठिकाणी 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. दादांनाही तुम्हाला दोन्ही उभयतांना मानाचा मुजरा करतो आणि जास्त वेळ न घेता बरीचशी मंडळी मित्रांनो आहेत. शाहीर आमचे गराडे बुवा आणि गराडे बुवा सुद्धा आलेले आहेत. हा सुंदरसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात गेले अनेक वर्ष मित्रांनो हे सहकार्य आहे. पप्पाला तुमचं नाव घेणार नाही म्हणता मग दादांचाच खरोखर फार मोठा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे. तुमचं सुद्धा आहे निश्चितपणे आणि तुम्हालाही मानाचा मुजरा करतो. जसा कार्यक्रम पुढे जाईल निश्चितपणे नाव घेतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो रामचंद्रदादा आखाडे आमचे माझ्या तालुक्यातील एक समाजसेवक आहेत आणि संजयदादा भावदाने आवर्जून एक नामोल्लेख करतोय. बरीचशी मंडळी आहेत. उमेश जानकर आहे माझा, त्याप्रमाणे संकेत गोरे आहे. बरीचशी मंडळी मित्रांनो ही माझी जीवभावाची लोक आहेत आणि म्हणून कृष्णा जानकर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. जसं कार्यक्रम पुढे जाईल स्थळ काय तुमच्या तळासमोर ठेवते लक्ष असावं म्हणायचं आहे का. नारंग रूप त्याला नारंग रूप त्याला तो आगळाच आहे. अवधनी बोलविता तो वेगळाच आहे. नारंग रूप ज्याला तो आगळाच आहे. धनी बोलविता तो वेगळाच आहे. अरे जन्म मृत्यू ज्याच्या हाती आकार आहे. मग वंदन हे माझे तयाला जो निर्गुण निराकार आहे. कसं लागलं कवळ पण तशीच आहे, दळण पण तशीच आहे, देणार आहे. म्हणायचं आहे काय निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे. निराकार निर्गुण हा याच्यावर सकाळी आमची झोपड झाली, लोकांनी सोडवली. लय मोठी झोंबी स्वागत झाली होती सकाळी, माहिती नाही तुम्हाला. हे लोकांनी सोडवता माराखून लोकांची याच गोष्टीवर. म्हणून सवाल शाहीर निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळलं रे. निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळलं रे. ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन. ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन. ज्याने त्रिदेवांना जन्म घातले, ज्याने त्रिदेवांना जन्म घातले त्या ईश्वराचे करूया भजन.
धरती देवाचा जन्म घातले या शिवराचे करूया भजन. धरती देवाचा जन्म घातले या शिवराचे करूया भजन. तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळलं रे. ग्रंथवेद पुराणी सांगतात संत सजन, हे ग्रंथवेद आणि पुराणी सांगतात संत सजन. ज्याने देवाला ब्रह्मा विष्णू महेश ज्याने देवाला जन्मा घातले शिवराचे करूया भजन. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, त्याला आकार नाही, त्याला अवकार नाही, तो ना स्त्री आहे ना पुरुष आहे. हेच तुम्हाला सांगतो शाळेमध्ये माझ्या वडाकडं राशन पाणी घेऊन येतो त्यांना मी आता हळूहळू. श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा. विठ्लाई देवी नासी मंडळ मंदरुळ झरेवाडीचा.
तू आहे ना आयला इसरायला लागलो मी तुमच्या का तुम्ही आहे सगळं विसरलो तसं मी पण थोडा इसरायला लागलो काय म्हणा दुसऱ्या बारे दुसऱ्या काय म्हणाला काहीतरी बोललं सुद्धी आता काहीतरी बोललं ना आणि देतो आता गण आहे का गण काय म्हणायचं काय म्हणतो सुशांत तुमच्या सगळ्यांचे आभार माझ्या तालुक्यातील बरीचशी मंडळी माझं चाटव गाव त्यातून लोक आहेत माझे समाज बांधव आहे सनगर गाव आहे माझं भरवली आहे आजूबाजूला त्याच्या बाजूला आंबोली आहे असताना तरी सुद्धा मंडळी मला भरपूर होईल बरीचशी मंडळी आहेत सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत वेळा अभावी म्हणायचं काय लक्ष असू द्या गण गातो त्याच्याकडे कारण बुवांनी जवळजवळ समाजामध्ये मला व्हिलन बनवूनच टाकलेलं आहे की हा दुश्मनच आहे ना व्हिलनच आहे मी मला माहिती आहे पण तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीवर मात करून मित्रांनो हा एवढा सुंदरसा कार्यक्रम किसननी बर्गेवाडीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व आमच्या अभ्यासाला बर्गेवाडीतील सगळे मुलांना मी धन्यवाद देईन बरोबर पुन्हा एकदा रंगमंच त्यांनी मला उपलब्ध करून दिला त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि म्हणून एक मुलाला काय म्हणताय का रिक्षा न बसले टॅक्सी न बसले आणि जागत होते काय देतच सगळा खेळता लुका निसर्गरम्य अहो सुंदर हिरवळ झाडीचा माझा खेड तालुका त्यात अनेक गाव 25 गाव आहेत जवळजवळ आणि त्याच 25 गावातील एक गाव आमचं किसाकी आणि या किसाकी गावातील बर्गेवाडीतील ह्या मुलांनी मित्रांनो हा शक्तिपुराचा महामुकाबला आयोजित केलेला आहे शाहीर विकास तांबोरे या आधुनिक कला क्षेत्रातले शक्तिपुरातले संत आम्ही त्याला म्हणालो आहे बाबा विकास तांबोरे बुवा त्याला मगाशी दुपारी शब्द मला लागला आहे असू दे पण मी त्याला म्हटलं कारण ते राधेला उपदेश करतात म्हटलं हे बाबा नाही साधे राधेला उपदेश सांगतात तू पदर इतर खांद्यावरच घे कमरेलाच बांध डोक्यावरच घे अरे बायकोला सांग घरा राधेला काय सांगतोस तुम्ही राधा कुठल्या काळात होती तिकडच घेतली बरोबर घेतला तिच्या काळात सांगा म्हणून म्हणा खेळत हे तिथं घे ना हा खेळता लुका निसर्गरम्य सुंदर हिरवळ झाडीचा आज युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला संधी बर्गेवाडी माझ्या तालुक्यातील नवीन मंडळ आहे आणि एवढा नेत्रदीपक आहे ना जागा आहे काय बसायला त्यांची पण आमच्या घरी आहे ना बसवताच असो आणि म्हणून सगळ्यांनी समजून घ्या गण गातोय गोवा नवीन तुम्हाला म्हटलंय मला बोलले सकाळी डोस वेगळा आहे ना सकाळच्या गोळ्या वेगळ्या संध्याकाळच्या 2-3 वेगळ्या तुम्हाला त्यांनी सांगितलंय तुम्हाला त्या कशा करा ऐका काय म्हणतोय आणि 4 लागेल गोवा काही एक टाकतो कुठं असेल हे पण ऐका काही एक लाव काही एक लाव शिव ही खाली एक नाही काय मला माहिती आहे ही सांगितली एवढी खाली एक सांगत लाव त्याला खाली एक सांगत लाव खाली एक लाव अरे खाली एक कुठे माहिती आहे काय वा अरे खाली 4च राहतात तुम्ही किती पण तुम्ही खाली एक म्हणा खाली 5 म्हणा तुम्ही खाली 4च राहणार बघा तुम्ही आता ऐकतो म्हणून म्हणतो शिव शिव पार्वतीच्या लग्नामध्येच वाजवी
हाताखालीचे आला हा नाव ऐकून म्हणजे तो सुशांतचं नाव घेतलंय इकडे इकडे तुम्ही काय तो कुठला आहे का काय म्हणतोय बघा मी त्यांना सकाळी पण म्हण लावलाय की काय त्यांची चालली लेख तुळस वृंदावन आता सकाळीच बोललो आहे पण तुम्हीच गाणार बाबा पण तुम्हीच गायचं तुम्हीच गाणार आहे का नाही लेख पण तुम्हीच गायची मग शक्ती तुला पण तुम्हीच करा ना आम्हाला कशाला बोलवता ते शक्तीवाल्यांना तुम्हीच सगळं करा असं बोललोय त्याला ही गाणी कुठली आहे लग्नामध्ये फरमाईश तुम्ही गा त्याच्याबद्दल दुमत फरमाईश तुम्ही गा तुम्हाला लोकांना आवडतंय ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे पण हा भेद आहे ना शक्ती तुऱ्याचा माया पार्वतीचं हे भांडण आहे ना माया ब्रह्माचं हे भांडण आहे नवरा बायकोचं हे भांडण आहे आणि हे तर दाखवायला लागेल शक्ती तुरा आहे म्हटल्यानंतर म्हणून मग तो गण कसा गातोय तुम्हाला एक वेगळा गेला आज वेगळा शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा त्या मगाशी म्हटलं मळाचा गणपती नाही बाई मळाचा गणपती पार्वतीनेच केला तयार आणि ह्याचा साकार ज्याचं मानस पूजा ज्याची केला गणपतीची त्या ओंकाराला माझी वंदना आहे हे तुम्हाला अजून लक्षात येत नाही तुम्ही लय अजून बचकंडे आहेत असं मला वाटतं हे तुम्हाला कधी पण काल सकाळपासून तुम्हाला हेच सांगतोय शिव त्यांच्या लग्नात सुद्धा शिव पार्वतीचा मुलगा म्हणतात आपण त्याची पूजा करतो 5 दिवस आणून पण तो गण नाही ना घातली शिव आणि पार्वतीच्या लग्नामध्ये पण ज्या गणाला पुजलं त्या गणाला वंदना करतो हे तुमच्या लक्षात हे म्हणतोय म्हणून शब्द लक्षात असू द्या शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा त्या पुजावे गणा पुजावे गणा त्या पुजावे गणा तुझा
विषय हाच होता, विषय हाच दिला, फक्त थोडासा वेगळ्या चालीमध्ये वेगळ्या शब्दात माझ्यावर सुंदरच बोला आहे ना. काय बोललं मी म्हटलं जाऊते काय भांडणं बिंडणं करतात का काय माझा नाही बोल थांबलं आरतीला बोलावलेली वाचा लेट का होईना पण थेट गेलो तसं मग बरोबर आलं मीटर मध्ये आलं बघा. संजय दगडू बावदाने स्वर्गीय दगडू बावदाने अपराध संघ मुंबई ठाणे दादांच्या माध्यमातून 200 रुपये आलेले आहेत. बक्षीसाठी नाही कार्यक्रम करत गोष्ट बोलायची मी बोलतोय म्हणून व्हायच्या अगोदर तसा ऍडव्होकेट किरणजी मुंबईकर दादांच्या माध्यमातून 1111 मी मागाशी बोलले. संदेश तटकरे दादांच्या माध्यमातून 500 आले. दादा कार्यक्रमाला उपस्थित आहे. अनिल सकपाळ रसाळगड दर मित्रांनो ही व्यक्ती अशी आहे ना मित्रांनो, शाहीर सचिन कदम मुलांचे चाहते हा जो ग्रुप आहे ना या माणसाला जेवण टाकलं रोज जय शिवराय जय शिवराय जय शिवराय रोज टाकतो ना काय त्यांना आपलं. आणि सगळे पोरं रिप्लाय पण देतात निश्चितपणे. अनिल सकपाळ दादांच्या माध्यमातून 500 आले. संदीप दादा शेडगे महाड दादांच्या माध्यमातून 500 आले. आणि बाबांची गवळ आहे त्याचं फरमाईश आहे त्यांची चल रे गोपाळा फरमाईश आहे देतो. आणि अगोदर आपली पण गवळ घेऊया आहे का ना दादा फक्त फरमाईश ठेवायची कारण मला पण येत असं बोनस तेवढं पैसे येत नाही. 9,500 घेतले बक्षीस सकाळी 9,500 एका गाण्यावर एका माणसानं 5,500 रुपये टाकले. सकाळची गोष्ट 5,500 रुपये येणार नाही तो. गॅस वाढलाय डिझेल वाढलाय पेट्रोल वाढलाय मिळत नाही पंपावर 5,500 रुपये टाकला नाही का काय रे बोला घरी गोष्टीचा बोलते काय रे बोला नाही का विचारा बोला 5,500 एक गाण्यासाठी एका शब्दासाठी द्या. सांगतो मी तुम्हाला काय टाकले म्हणजे 9,500 बक्षीस घेतले. लांबे पण खुश आहेत ते 90% हॉल फुल होता. 1,050 चा हॉल आहे. प्रबोधकार ठाकरे जाऊन बघा विचारा 1,050 सीट आहे. 90% 900 जवळ बुवा पण सांगतील ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे. बुवा खुश आयोजक खुश का नाही 75-70,000 मिळालं आयोजक खुश. आम्हाला पण त्यांनी खुश केलं नाही असं नाही. बुवाला पण केली नसं बुवा दिली म्हणा त्यांना ऐका शेवट शेवटची 6 मिनिटं असं नको ऐका आलं मग तुम्ही थांबा म्हणजे मला बरंच काय बोलायचं तर राहिला विषय मित्रांनो बघा या समाजाशी माझी नाळ लहानपणापासून जोडलेली आहे. माझा विषय गोरे मी अनेक वेळा सांगतो मित्र आहे माझा उमेश जानकर माझा शिष्य आहे. अशी बरीच मंडळी मित्रांनो आहेत ती नाळ मी समाजाच्या विरोधात नाही.
पण तुम्ही जर असं म्हणा बघा 2 वर्ष आपली मी झालं होतं सगळ्या गोष्टी झाल्या त्या माफी पिपी नामे झाले आपलं सगळं 2 मंडळ जमल्याच्या नंतर तुम्ही शपथ घेतली मी बोलणार नाही आणि त्यानंतर मग मला परवाच्या मागच्या वर्षीच्या कार्यक्रमात हे म्हणतात तुझी नुसते आईचं धनगराच्या पलंगावर मग मी बोलू नको का विषय सांग त्याची माफी मागायला सांगितली तू बरं नाही मागितली त्यांना तिला ठोकला विषय तर चिडलं असं होतं मला बघा मी समाजापेक्षा मी मोठा नाही अजून सांगतो 10 वेळा एकदा नाही 10 वेळा माफी मागेल पण मग तुमच्या शायराला समजावून ठेवू तुम्ही हे विषय नाही कमी नाही जसं पेरा हात पेरा तो भाताचा प्रकार नाचणी उघडून तुम्ही कसं म्हणता मी शक्तीवाल्याच्या मागणं आहे आणि तुम्ही मागची वारी जी काय करून जाता ती कधी द्यायची आणि मग पुढच्या वर्षी तिच्यात जे काही दिवस लावता तुम्ही मागच्या वारीमध्ये शेवट कारण त्यांच्यानंतर दुसऱ्या तुरेवाल्यांच्या नंतर आम्हाला दुसरी वारी नाही नंतर काही बोलतात मग मी ते आईस ते बहीण आणि मग काय असं काय बोलून चालतं का त्याचं उत्तर मी त्यांना दिलं मी समाजाच्या विरोधात नाही मला तुम्ही वाईट म्हणा चांगलं म्हणा मी समाजापेक्षा मी मोठा आई नाही समाज मला पण बुवांची ठेवणार मी नाही तो समाजाकडे असू दे ना कुठे पण असू बुवांचा आणि माझा विषय आहे समाजाचा विषय ना म्हणून मी तो आणला विषय ऐका देतो 6 मिनिटच राहिले म्हणतात अरे बापरा ओ बाय काय करू 6 मिनिटात सचिन ढेबे व कुमार चंद्रकांत बगे कोल्हापूर रायगड यांच्याकडून सचिन बुवा यांस 200 रुपये भारी पेटवा म्हणतात पेटू ऐका म्हणून मी गातो पण त्याला आधार मी असं काहीतरी वायफळ फटकळ नाही गात 20 वर्षाचा माझं तप आहे आज काय नवीन बुवा नाही मी पण कुणाच्या तरी मानव पाय देऊनच झालेला माझी परिस्थिती बाबांना सगळ्यांनी माझी आपण काय परिस्थिती होती भाकरी खायला भेटत होती टायमाला होती का चटणी तरी मिळाली आता हिच्या बुवा आमचा विचार तुम्ही माझी सगळी पोरं आहेत जवळजवळ तूप लावण्याच्या चटणी भाकर आम्ही खाल्लेली इथून आपली सगळी आपण इथून मोठी झालेली पोरं मुंबईला आता सगळेजण पगार घडत जे आहे मोठी झाली तो सोडा पण ती भाकरी किंवा ते आपण विसरलो नाही ना मित्रांनो नाही आणि समाजाच्या विरोधात जाण्याचा माझा विषयच नाही तुम्ही कितीही काय म्हणा विषय नाही पण मी बुवा जर बोलले मग तिथं मी निश्चितपणे करतोय मी बाळूबाई गायलेली आहे तिची अनेक गाणी आहेत मी तोच विषय गातो पुराण जे शक्ती जरा त्याच्यावर चाललाय पुराणावर चाललाय तेच मी गातो काय वेगळं बोलतोय पण तुम्हाला राग काय येतोय हा माझा बोलायचा मुद्दा आहे आणि म्हणून मला ऐकायला सोय नाहीये ऐका काय म्हणतो ऐका बघा थोडक्यात मगाशी सकाळी जरा चांगली झोपवली लय चिडलं हुआ काय जो बोलायचं काम नाही आज काय करतात ते बघू ऐका ते असं मध्ये येत जा ऐका बघा त्यांना पैसा आले की म्हणतो हे पैसा आले आणि मग मी त्यांना बोललो डायलॉग दिला हे काय चिचोक आहे तुम्हालाच पैसा येतात तो म्हणतात तुम्हाला अरे हो माझं मलाच आहे तुम्हाला कोण देणार तुमचं तुम्हाला पैसा आला माझं चिचोक आले त्यातलं माझं मला किरण रणजित मनोहर सत्यवान संकेत अंकुश अजित अनेक प्रथमेश मित्रगृह घाटकोपर यांच्याकडून 500 रुपये माझा या दुधाचा सडा हिरकणी झाली होती मित्रांनो किती भारी आज हिरकणी नाही आज तुम्हाला दुसऱ्या बाजू देतो पदवी देतो कशी आहे ते ऐका फक्त पहिली गवळण ऐका काय म्हणताय अरे भगनक होता या काळीज हे वो दॅट इज कॉल्ड कालीवन हा तुमचा तो घास नाही आहे ना कालीवन सांगा वा म्हण बघतो वो हा गाल हा गाल काय म्हणतो हा स्वर तो कालीवन हा गाल वो हा गाल हा गाल काय आला असतील सकाळी ऐका मग गवळ्याच्या पोरा अरे दही दूध चोरा तर हातात घेतली सपरात होऊन गेला बाबा खरात आता दुसऱ्या शक्ती तुऱ्यात हाय जोरात ऐका गवळ्याच्या पोरा दही दूध चोरा मग असून गोधन खरात असून गोधन कृष्णाच्या नवनाथ आई होते अमाप गोधन होता कृष्णाकडे तरी सुद्धा चोरी करायला जायचं ना असं विषय बोलायला नाही वाटत तुम्ही आम्हाला असं माझ्याच गावलं अरे एवढा नाही पचत तुम्हाला असून गोधन घरात असून गोधन घरात
महादेव माझे गुरुवारी या ठिकाणी बसले ना. दादा किती मिनिटं दिली आम्हाला? किती मिनिटं खरं सांग? 50? नाही नाही, आता लोक बसवती त्यामुळे आमची 10 मिनिटं मध्ये गेलेली आहे. ऐका माझं. हा बरोबर, असू द्या असू द्या. जेवढा वेळ मला तेवढाच बोला, 1 मिनिट पण नाही देणार. पहिला सांगता आपला तो वागला नाही, लोकांचा तो करता म्हणून पहिला सांगतोय, क्लिअर कट करून सांगतो. येतो रामचंद्र बाबू आकडे गौरवच्या माध्यमातून 200 रुपये आलेले आहेत. वेळ संपली, मला वाटतं ठीक आहे घेतो. मला बोलायचं होतं थोडंसं काही गोष्टी तुमच्यामध्ये शेअर, कारण का माझं नाव बदनाम केलं नाही काही लोकांनी. मी तुमच्या समाजाचा विलन आहे, मला माहिती आहे याची गोष्ट आहे. पण हिरो बनायचा चान्स होता, आज वेळ संपलेली असू द्या. म्हणून शाहिरांना मी विचारलेलं काय सोडकर कुठे गेले, काय कुणी दिले 500 रुपये? सुशांतला शिंदे. हा 18 तारखेची वारी आहे त्यांची, मोहनची माझी. आमचे 20 कार्यक्रम आहेत, काय काळजी करू नका. हा मोठा सगळा चालणार आहे, 20 अजून 18 कार्यक्रम आहे, काही काळजी करू नका. ते देतो मी त्यांना. आणि शायरांना मी विचारले बघा, तरी तो व्हायला पाहिजे. 5 मिनिटं माझी दुसऱ्या बऱ्यापैकी काम असेल, कमी करा चालेल, फक्त 2च मिनिटं घेतो. शायरांना मी विचारलेलं आहे, त्यांनाच नव्हे कोकणातल्या अनेक कलाकारांकडे माझा विषय आहे. मुगवान विचारलंय की 2 स्त्रियांच्या संयोगातून निसर्गाचा नियम आहे, स्त्री आणि पुरुषाचा संग व्हावा लागतो, तेव्हाच एखादं मूल बाळ जन्माला येतं. मुलगा असो नाही तर मुलगी असो. मी बुवांना जरा निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय आहे. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. सकाळी जो प्रयत्न केला त्यांनी प्रवाहित केलेला आहे. एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं नाव काय? 2 स्त्रियांच्या संयोगातून असा माझा विषय आहे. ते प्रयत्न करतायत, खडं मारून बघतात, हा बघा ता बघा ता बघा. त्यांना सांगितलंय ग्रंथाचं फक्त नाव सांगा. एवढं पण फोडतो आज ऐका साहेब, 6 अक्षर माझ्या ग्रंथाचं नाव, 6 अक्षर. याला तुम्ही समजा काय असते, मी खोटा नव्हता अजूनपर्यंत कधी बोललो होतो. 6 अक्षर माझ्या ग्रंथाचं नाव, फक्त तेवढं सांगितलं ना तरी शाबास म्हणेल तुम्हाला. पण हे नको कामं करायची नाही, म्हणून शेवटचं गाणं माझं. दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेळे. आणि म्हणून शांत म्हणा, जे बोलायचं आहे ना, जे बोला तुम्ही फार मोठी कमी आहे, गाण्यातून बोला. मला लेक्चरबाजी नाही करायची. लेक्चरबाजी करायचं मी दुसऱ्या बारीत तुम्हाला वेळ देणार नाही, आज सांगतो. नाही लेक्चर करता तो, गाण्यातून बोला ना, काय बोलायचं. किती मोठी कमी आहे. मी कसं दिलंय, मी पण परवाचं तुम्ही चुलत भाव म्हटलं ना, भेट कशी आणली जेव्हा चुलत सकाळीच सांगितलं. गाण्यातून मला वैयक्तिक टीका करा, बोल बच्चन करायला फक्त आपला इथं आपली लोक आहेत म्हणून जमणार नाही. माझी सुपारी घेऊन जाणार आहे, ऐका. मला बक्षाची आवश्यकता नाही, म्हणून म्हणतो 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेळे. त्या बाळाचे नाव सांगून आज हे तुम्ही सोडवा कोडे. हा सवाल घ्या, शाहीला जबाब द्या. अहो हा सवाल घ्या आणि मजला जबाब द्या.
किती झाले पोरांना ड्रॉप झाले झालं संपवली. नक्की 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 फक्त भुवाना पण टायमिंग लावा बघा. पहिली बारी असते माझी. थोडस लोकांनी सुद्धा थोडस माझी 10 मिनिटं ती खाल्लेली आहे. पहिली बारी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे तो श्री टेलर आहे. टेलर पिक्चर अभी बाकी आहे. बघा पिक्चर दाखवतो दुसऱ्या बारी. धन्यवाद.